जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वयवाढीसाठी आपला शेवटचं आंदोलन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, भव्य असं आंदोलन असणार आहे. या आंदोलनामध्ये सर्वांना सहभागी होण्याची गरज आहे. तुम्ही जर घरी बसणार विद्यार्थी मित्रांनो, तर यावर्षी काय तुम्ही लाईफमध्ये कधीच पोलीस होऊ शकणार नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक संधी पाहिजे आहे आणि जी आरमध्ये 31 मार्च 2024पर्यंत मुदत वाढ पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक संधी आपल्याला पाहिजे आहे, कारण की ही भरती जी निघालेली आहे ती वयवाढ या मुद्द्यावरच निघालेली आहे. आणि यासाठी आपला मुकुल किनकर भाऊ पुढाकार घेतला विद्यार्थी मित्रांनो त्यांनी. आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी 11 मार्चला आपलं भव्य असं आंदोलन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्हाला मुकुल भाऊ सुद्धा मार्गदर्शन करणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला जर पोलीस खरंच व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता घराबाहेर पडावं लागणार आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरून मोबाईलवर कमेंट करता की सर आम्हाला वयवाढ मिळाली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगून देतो की आम्ही यामध्ये काहीच करू शकणार नाही आहे. आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. तुम्ही कमेंट करता सर वयवाढ मिळालीच पाहिजे, वयवाढ मिळालीच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे कमेंट करून काही उपयोग होणार नाही आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, काही 6 महिन्यापासून आपण हा लढा लढतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा आंदोलन होणार आहे मुंबई येथे. आपण एक आंदोलन केलं होतं 4 मार्चला आणि आता 11 मार्चला शेवटचं करणार आहे. यामध्ये जवळपास विद्यार्थी हे 5000 संख्या पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला संपूर्ण फॅमिलीसोबत येऊ शकत असाल तर फॅमिलीसोबत या. तुम्ही एकटे येऊ शकत असाल तर एकटे या विद्यार्थी मित्रांनो. पण तुम्हाला आता घराबाहेर पडावं लागणार आहे जर तुम्हाला एक संधी पाहिजे आहे तर. त्यानंतर खूप मोठा प्रश्न आहे विद्यार्थ्यांसमोर, कारण की काही विद्यार्थ्यांना हेच माहीत नाही आहे की आपण पात्र होणार आहे की अपात्र होणार आहे वयवाढ्यामधून. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPFला वय पाहिजे आहे 30, ठीक आहे, कास्टमध्ये. आणि जो विद्यार्थी 30+ असेल तो अपात्र होणार आहे, ठीक आहे. आणि ओपनमध्ये पाहिजे 25 आणि 25+ असाल तुम्ही तर अपात्र होणार आहे. जिल्हा पोलीसला माहिती आहे सर्वांना, 33+ असाल तुम्ही तर अपात्र आहे. आणि ओपनमध्ये 28+ असाल तर अपात्र आहे. तर पहा, मी तुम्हाला समजावून सांगतो. आपल्याला शेवटची तारीख दिलेली आहे वयाची, किती दिलेली आहे, 31 मार्चपर्यंत आपलं वय ग्राह्य धरलं जाणार आहे. आता बघा, SRPFमध्ये कारण की विद्यार्थी अजूनपर्यंत फॉर्मच भरायचे आहे. आणि विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरायला जाईल तेव्हा त्यांचं वय बसणार नाही आहे, कारण की विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत हेच माहीत नाही आपण पात्र आहे की अपात्र आहे. तर मी तुम्हाला समजावून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला अजूनपर्यंत कोणी समजावून सांगितलेलं नसेल, आपलं एकमेव चॅनल आहे की तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर पहा, SRPFसाठी सगळ्यात मोठी संधी आहे यावर्षी, कारण की जागा भरपूर आहे. 4300+ जागा आहे आणि एवढ्या जागा आजपर्यंत आम्ही स्वतः पाहिलेल्या नाही गेल्या 15 वर्षामध्ये, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 31 मार्च 1994, मी पहा तुम्हाला परत सांगतो, 31 मार्च 1994 च्या आधी म्हणजे 31 मार्च 1994 पण ज्याचा जन्म असेल तो अपात्र आहे. म्हणजे 29 मार्च 1994 ज्याचा जन्म असेल तो सुद्धा अपात्र आहे. म्हणजे मार्च महिन्यामध्ये जेवढे पण विद्यार्थी 1994ला जन्म झालेला आहे ते सर्व अपात्र असणार आहे. पात्र कोण असणार आहे तर 1 एप्रिल, ठीक आहे, 1 एप्रिल 1994 पासनं सर्व पात्र असणार आहे. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा पण जन्म 31 मार्च 29 मार्च 28 मार्च किंवा मार्च महिन्यामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये जर तुमचा जन्म असेल, खास करून SRPFवाल्यांनी चेक करून घ्या, कारण की SRPFवाल्यांना अजूनपर्यंत माहितीच नाही की आपण पात्र आहे की अपात्र आहे. तर त्यांनी उद्या जायचं आणि फॉर्म भरून बघायचा. तुमच्या इथे लिहून येईल, जर तुमचा 28चा जन्म असेल 28 मार्चचा तर तुम्ही 3 दिवसांनी अपात्र आहे असं लिहून येईल विद्यार्थी मित्रांनो. तर लगेच जाऊन बघा. आणि तुम्हाला जर SRPFमध्ये खरंच लागायचं असेल, यावर्षी वर्दी घालायची असेल, तर नक्की विद्यार्थी मित्रांनो मुकुल भाऊ यांना संपर्क करा. तुम्हाला मुकुल भाऊंचा संपर्क क्रमांकसुद्धा देणार आहे, मोबाईल नंबर. पण त्याला कृपया करून कॉल करू नका, फक्त मेसेज करा. तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि मुंबई येथे 11 मार्चला तुम्हाला यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा,
ही लढाई तुमची स्वतःची आहे. तुमच्या मदतीला कोणीच येणार नाही आहे. तुम्हाला स्वतः लढावं लागणार आहे आणि शेवटची संधी जर तुम्हाला पाहिजे असेल आणि यानंतर इतकी मोठी पोलीस भरती होणारसुद्धा नाही आहे. त्याचं कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे. कारण की पोलीस भरती ही कशावर निघत असते ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मी सांगण्याची गरज नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी समजावून सांगितलं आहे, ज्यांचं 31 मार्च म्हणजे मार्च महिन्यामध्ये 1994 मध्ये कधीही जन्म असेल, फरवरीला 94मध्ये जन्म असेल किंवा जानेवारीमध्ये 1994मध्ये जन्म असेल, ते सर्व अपात्र आहे. आणि 93 वाले तर टोटल, ज्यांचा पण 93ला जन्म आहे ते सर्व टोटल कास्टमध्ये अपात्र आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 31 मार्च 1991 म्हणजे मार्च 1991मध्ये ज्यांचा पण जन्म आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो 31 मार्च 1991च्या आधी किंवा 31 मार्च ज्यांचा पण जन्म आहे ते सर्व अपात्र आहे. पात्र कोण असणार आहे? 1 मे 1991 हे जिल्हा पोलीस, ज्याला पोलीस शिपाई चालक, बँड्समन आणि कारागृह या पदासाठी कोण कोण अपात्र असणार आहे तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. तर बघा, ही लढाई तुमची आहे. यानंतर स्वतः मुकुल भाऊ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे. कृपया करून त्यांच्या म्हणण्याला थोडंसं पॉझिटिव्हली घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना न्याय जर पाहिजे असेल तर सर्वांनी 11 मार्चला मुंबई येथे सरळ यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चलो मुंबई हा मुकुल भाऊचा नंबर आहे. सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा, त्यांना मेसेज करा. फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल कोणीही करणार नाही. कारण की त्यांना इतके कॉल येतात की ते रिसीव्ह काहीच करू शकत नाही. कारण की त्यांचा मोबाईल 24 तास हा वाजत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांना फक्त मेसेज करायचा आहे, तुमची जन्मतारीख टाकायची आहे, त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे, जिल्हा टाकायचा आहे, ठीक आहे. आणि तुम्ही मुंबईला येत असेल तेव्हाच मेसेज करा. जर तुम्हाला घरीच राहायचं असेल, वर्दी घालायची नसेल तर कृपया मेसेज करून त्यांना त्रास देऊ नका. तर बघा, पुन्हा सांगतो, वयवाढीसाठी आपला मुद्दा आहे. 2022-23ची ही जाहिरात आहे. आपली जी मागणी आहे ती एकदम योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो. वयवाढीसाठी एक संधी पाहिजे आहे पोरांना. चलो मुंबई 11 मार्च भव्य असं आंदोलन होणार आहे. तर बघा मुकुल भाऊ काय म्हणते बघा. सर्व विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती नुकतीच 17,441 पदांची घोषित झालेली आहे व या पोलीस भरतीमध्ये एक वयवाढी संदर्भात खूप संभ्रम सुरू आहे की पोलीस भरती तर आली पण बऱ्याच उमेदवाराचे वय 30+ 33+ असे झालेले आहेत. आणि सुमारे 150 ते 200 आमदारांचे पत्र निवेदने विविध लोकप्रतिनिधीमार्फत आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य प्रत्येकाला मी आणि महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांनी आपल्या यूट्यूबवर टेलिग्राम सहकार्यामार्फत दिलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात आझाद मैदान इथे आंदोलन करून देखील गृह अप्पर सचिव यांना भेट देऊन देखील पण यामध्ये संभ्रम दूर होत नाही आहे, म्हणजेच की मागणी पूर्ण होत नाही आहे. ही पोलीस भरती फक्त वयवाढीच्या मुद्द्यावर निघलेली आहे. कारण की मी ज्यावेळेस स्वतः DGP साहेबांना भेटलो, गृह सहसचिव साहेबांना भेटलो आणि गृहमंत्री फडणवीस यांना भेटलो, यांनी सगळा नकार दिला होता पोलीस भरतीला. परंतु लोकप्रतिनिधीमार्फत दबाव टाकून थोडा पाठपुरावा करून ही पोलीस भरती आलेली आहे. परंतु ज्या वयवाढीच्या मुद्द्यावर ही पोलीस भरती निघाली आहे, तुम्हाला माहिती असेल की सामान्य प्रशासन विभागामार्फत एक GR आला होता, ज्याच्यात 2 वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवण्यात आलेली होती. या GR नुसार यांनी पोलीस भरती प्रदर्शित केली, त्याबद्दलच आपण पाठपुरावा केला, पोलीस भरती झाली. परंतु प्रत्यक्षात पोलीस भरती 31 डिसेंबरच्या आत जर आली असती तर बऱ्याच उमेदवारांच्या यात नुकसान झालं नसतं. आता विषय असा झालेला आहे की फॉर्म सुटले परंतु वयोमर्यादेसाठी खूप मोठा संभ्रम आहे. पण याबद्दल सतत पाठपुरावा सुरू आहे. परंतु शोकांतिका आहे की मुले घराच्या बाहेर निघत नाही. तर माझी विनंती आहे महाराष्ट्रातील मुलांना की तुम्ही घरी बसून राहू नका. सरकार यावर नकारात्मकता दाखवत आहे प्रत्येक वेळी. आज पण मुले मुंबईत गेलेली आहे, काल पण गेली, 2 दिवस अगोदर आंदोलन पण झालं आझाद मैदान मुंबई येथे. सुमारे 50,000 मुलांचा विषय असेल वयवाढीचा, परंतु प्रत्यक्षात 120-130 मुले तिथे आलीत. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तर तुम्ही जर विचार करत असेल की सरकार फुकट काही देणार आहे तर फुकट देणार नाही आहे. यासाठी तुम्हाला समोर या लागेल, पाठपुरावा करा लागेल. वयवाढी संदर्भात माझी टीम आहे, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. तुम्ही सर्व एकत्र या, आपण एक लढा उभारू परत. आणि गोरगरिबांची मुले आहे, समोर इलेक्शन आहे.
सरकारला काही घेणदेण नाही तुमच्याशी. समोर निवडणूक आहे, तर आपली मागणी खूप मोठी आहे आणि रास्त आहे. आपण काही त्यांना भीक मागत नाही आहोत, आपला हक्क मागत आहोत. तर ही वेळ आपल्यावर याकरिता आली की पोलीस भरती ही 2022-23ची आहे आणि ही सध्या 24मध्ये राबवत आहे. त्यावेळेस तुमचं वय पात्र होतं, GR नुसार तुम्ही पात्र होते. शासनाने विलंब केला, यात तुमची माझी चूक नाही आहे. मी तुम्हाला एकच विनंती करतो, आता पण वेळ गेलेली नाही आहे. आपल्याकडे हा महिना पूर्ण आहे, म्हणजेच की 31 मार्चपर्यंत अर्ज भरायचा कालावधी आहे. आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये जर आपल्याला काही याच्याबद्दल सकारात्मक बातमी आली नाही, तर आपण एक काही रणनीती करू, म्हणजेच की एक आमरण उपोषण किंवा अजून काही रस्ते आहेत की ज्यांनी आपल्याला न्याय भेटला पाहिजे. सर्वतोपरी आपण प्रयत्न करू. मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही घरी बसू नका, सर्व एकत्रित या, त्याशिवाय आपली मागणी पूर्ण होणार नाही. तुम्हाला वाटत असेल की कोणी येईल तुमची मदत करेल, तर कोणाला गरज नाही आहे. कोणी यूट्यूबर असो की कोणते अकॅडमीवाले असो, यांना काही घेणदेण नाही आहे. परंतु काही ठराविक लोक आहेत जे पुढे आलेले आहेत यूट्यूबर, ज्याच्यामध्ये हरदे सर, हेल्पिंग गणेश सर, JS स्टुडिओ सर आहेत. असे काही 3-4 चॅनलवाले आहेत जे आपल्याला समर्थन करत आहे. परंतु इतर लोकांना काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही त्यांना कमेंट करता, ते साधे उत्तर पण देत नाही. आणि हे काही ऑनलाईन पोपट आहे यूट्यूबर, तुम्हाला माहीतच असेल. दोघांचे नावं, ते 2 फक्त बोलतात, प्रत्यक्षात ते विद्यार्थ्यांसाठी काही करत नाही. असो, मी काही कोणावर टीका टिप्पणी नाही करत आहे, परंतु त्यांनी विद्यार्थ्यांबद्दल या संदर्भात विचार करायला पाहिजे. त्यांच्या जीवावर हे लोक पोट भरतात, परंतु शोकांतिका आहे की प्रत्यक्षात त्यांची मदत कुणी करत नाही. गोरगरीब मुलांचा विचार केला जात नाही. चला ठीक आहे, धन्यवाद. एकच मागणी ठेवतो की घरी शांत बसू नका. आपले लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांना हा विषय समजून सांगा. 3 मार्च 2023चा जो GR आहे, तो GR 31 डिसेंबर 23 पर्यंत वैध होता. त्याची कालमर्यादा 3 महिने जर वाढवली 31 मार्च 2024 पर्यंत, तर राज्य राखीव पोलीस बल असो किंवा जिल्हा पोलीस असो, इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पात्र व्हाल. आणि कोणाचं वय 25+ आहे, कोणाचं 28+ आहे, कोणी 33+ आहे, कोणी 30+ आहे. राज्य राखीव पोलीस बल, जिल्हा पोलीस या ठिकाणी जे वयोमर्यादा आहे, यात तुम्ही पात्र होऊ शकता जर तो GR 3 महिने समोर गेला तर. गृहमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की याबद्दल दखल घेण्यात यावी. इतकीच मी मागणी करतो तमाम महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या युवकांमार्फत. धन्यवाद. जय हिंद.